सत्य आणि अहिंसा ही मूल्य ज्यांनी आयुष्यभर जपली आणि याच मूल्यांच्या जोरावर इंग्रज सरकारला झुकवलं। कोणतेही शस्त्र हाती न घेता या देशाला स्वातंत्र्य मिळू शकतं हे ज्यांनी मनामनात बिंबवलं ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी, म्हणजे अर्थातच महात्मा गांधी। स्वतंत्र काळात संपूर्ण देश ज्या महात्मा गांधींच्या मागे उभा राहिला त्या महात्मा गांधींचे मुंबईत सुद्धा काही काळ वास्तव्य होतं। मुंबईतील मणिभवन येथे महात्मा गांधी काही काळ वास्तव्याला असून त्या काळातील अनेक राष्ट्रीय घडामोडी याच वास्तूमधून उदयाला आल्या। या मणिभवन गांधी संग्रहालयात आज सुद्धा महात्मा गांधी यांनी हाताळलेल्या अनेक गोष्टी इतिहासाची आज देखील साक्ष देत आहेत। तेव्हा महात्मा गांधी जयंती निमित्त मुंबईतील या मणिभवन वास्तू संदर्भात आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील काही आठवणी संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। एकेकाळी महात्मा गांधी यांचं काही काळ का होईना पण वास्तव्य लाभलेली ही आहे मुंबईतील ऐतिहासिक वास्तू म्हणजे मणिभवन। आज या इमारतीमध्ये महात्मा गांधी यांनी हाताळलेल्या त्या काळातील अनेक गोष्टी आजही इतिहासाची साक्ष देतात। याच इमारतीमधील संग्रहालयात महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे दृश्यांमार्फत साकारण्यात आले आहेत। महात्मा गांधी यांचा जन्म, नंतर साऊथ आफ्रिकेत जाताना त्यांनी त्यांच्या आईला दिलेलं वचन, साऊथ आफ्रिकेत गेल्यानंतर तेथील रेल्वे स्थानकावर तिथल्या टीसी कडून झालेला अपमान, त्यानंतर साऊथ आफ्रिकेत कृष्णवर्णियांसाठी पुकारलेलं बंड, नंतर भारतात येऊन स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग, परदेशी मालाची होळी, दांडी यात्रा आणि मिठाचा सत्याग्रह। चले जाव चळवळ ते अगदी स्वातंत्र्यानंतर गांधींच्या हत्येपर्यंत सर्व दृश्य येथे साकारण्यात आली आहेत। महात्मा गांधी यांची सत्य आणि अहिंसा ही मूल्य आजच्या राजकारण्यांनी अंगीकृत करावी। तसंच नथुराम गोडसे याचा कोणी जय जयकार करत असेल तर त्यांनी तो उघडपणे करावा, जेणेकरून गांधींच्या विचारांचा शत्रू कोण हे स्पष्ट होईल, असं महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचं म्हणणं आहे। मला गांधींचा जय जयकार करण्याचा अधिकार आहे। हत्यारी राजनीती, हत्यारा विचार आणि हत्या करण्याच्या हिंसक प्रवृत्तीच्या लोकांसाठी नथुरामच आदर्श होऊ शकतो आणि उघडपणे त्यांनी नथुरामचा जय जयकार केला तर मला आवडेल, कारण मला कळेल की मी कोणाबरोबर संघर्ष करायचा आहे। मणिभवन या वास्तूमध्ये महात्मा गांधींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटक सुद्धा अगदी रोज येत असतात। परदेशातील पर्यटक जेव्हा महात्मा गांधी यांच्याबद्दल कुतूहलाने बोलतात तेव्हा भारतीयांचं ऊर अभिमानाने भरून येतं। I felt very lucky that I get to come here and feel the presence of Mahatma Gandhi. This is once in a lifetime opportunity and again I was very lucky to be here. मणिभवन मध्ये येऊन आत्ताच्या पिढीला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि या वास्तूमध्ये आल्यानंतर एका वेगळ्या सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होत असल्याचं येथील पर्यटक सांगतात। याच मणिभवन वास्तूमधील बाल्कनीमध्ये महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू नागरिकांना संबोधित करायचे। एकेकाळी महात्मा गांधी यांचा वावर असलेली ही मणिभवन वास्तू इतिहासाची साक्ष देत भविष्यातील वाटचालीसाठी कोट्यवधी देशभक्तांसाठी आज देखील ऊर्जेचा स्रोत म्हणून मार्गदर्शन करेल यात काहीच शंका नाही। तरी ह्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुर्तास वेळ झालेली आहे, तेच थांबायची। मात्र तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।